आस मिलनाची भाग 8. तुला मानस आणि प्रियाबद्दल माहीत आहे ना? उमेशने विचारले. हो, माहीत आहे, माधुरी म्हणाली. कधीपासून? उमेशने विचारले. जेव्हापासून मानसने प्रियाला बघितलं होतं. माधुरीला हे समजत नव्हतं की उमेश तिला हे सगळं का विचारत आहे. तर मग यामध्ये तुला काही प्रॉब्लेम नाहीये? मला काय प्रॉब्लेम असेल? माधुरी म्हणाली. उमेशला अजून सुद्धा थोडा डाऊट होता. तो म्हणाला, आर यू शुअर? माधुरीला आता जरा विचित्र वाटलं. अचानक तिला विचार आला. तेव्हा ती म्हणाली, वेट वेट, तुम्ही माझ्या आणि मानसच्या मैत्रीला वेगळ्या अर्थाने तर बघत नाही ना? उमेश मान खाली घालून बघू लागला. माधुरी त्याला गप्प बसलेलं बघून रागात ओरडली, तुम्ही गप्प का आहात? काहीतरी बोला ना. तुम्ही काही बोलत का नाही की तुम्ही माझ्याबद्दल आणि मानसबद्दल काय विचार केला आहे? उमेश आता काय बोलणार होता. त्याला खूप वाईट वाटत होतं की त्याने किती मोठा गैरसमज मनात बाळगला होता. तो काहीच बोलू शकला नाही. तुमचं गप्प बसणं खूप काही सांगत आहे मिस्टर उमेश. तुम्ही असा विचार करू कसं शकता? हो, आता मला समजत आहे की तुम्ही आपलं नातं का स्वीकारलं नव्हतं, कारण तुम्ही इतका मोठा गैरसमज करून घेतला होता ना. तर मग लग्नाला होकार का दिला? मला इतकी तकलीफ झाली नसती ना. माझ्यावर नाही तर तुमच्या भावावर तरी तुम्हाला विश्वास असायला पाहिजे होता. माधुरी माधुरी म्हणाली. उमेश गिल्टी फील करत म्हणाला, सॉरी माधुरी. मला वाटलं की माधुरी मध्येच रागात म्हणाली, काय सॉरी? बोला ना, काय सॉरी? तुमची हिंमत कशी झाली माझ्याबद्दल चुकीचा विचार करण्याची? तुम्ही जर माझ्या कॅरेक्टरवर प्रश्न उभे केले. तुम्हाला माझ्याबद्दल माहीतच काय आहे? मला किंवा मानसला एकदाही न विचारता तुम्ही माझ्याबद्दल इतका चुकीचा विचार केला? म्हणत माधुरी रडू लागली. माधुरी प्लीज रडू नकोस. आय एम सॉरी, व्हेरी सॉरी. उमेश म्हणाला, तुम्ही खूप चुकीचा विचार केला. इनफॅक्ट तुम्ही माझ्या आयुष्याचा मजाक बनवून ठेवला आहे. जर तुम्हाला माझ्याबद्दल इतका चुकीचा विचार करायचा होता तर मग माझ्याशी लग्न का केलं? तेव्हाच तुम्ही नकार द्यायला पाहिजे होता. तुम्ही कधी विचार केला आहे का की जर हे मानसला समजलं तर त्याला किती वाईट वाटेल? त्याचा स्वतःचा भाऊ त्याच्याबद्दल असा विचार करतो. माधुरी रडत म्हणाली. एवढं बोलून ती तिथून जाऊ लागली. तेव्हा उमेश तिला थांबू लागला. नो नेव्हर, तुम्ही प्रयत्न सुद्धा करू नका. मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही. मला माहीत नव्हतं की तुमचे विचार इतक्या खालच्या दर्जाचे आहेत. तुम्हाला तर राखीच्या पवित्र बंधनावर पण विश्वास नाही. मानस आणि माझ्यामध्ये बहीण भावाचं पवित्र नातं आहे आणि तुम्ही माझं नाव त्याच्यासोबत जोडून मोकळे झालात. शी, किती घाणेरडे विचार आहेत तुमचे. तुम्ही खूप घटिया व्यक्ती आहात. माधुरी म्हणाली आणि रडत आतमध्ये निघून गेली. उमेशला खूप खूप मोठा धक्का बसला. त्याला खरंच माहीत नव्हतं की मानसला लाकी बांधणारी त्याची मैत्रीण स्वतः माधुरी आहे. त्याला फक्त एवढेच माहीत होतं की मानसची एक मैत्रीण आहे जी त्याला राखी बांधते. किती मोठी चूक झाली माझ्याकडून. मी पण ना किती मूर्ख आहे. कमीत कमी एकदा तरी मानससोबत बोलायला पाहिजे होतं. नाहीतर आज इथपर्यंत ही गोष्ट पोहोचली नसती. आता मी काय करू? मी माधुरीला कसं समजावू? ती तर माझ्यावर खूप रागवली आहे आणि तिचं रागवणं पण साहजिक आहे. माझ्यामुळे तिचं मन दुखवलं गेलं आहे. तो स्वतःशीच बडबड करत होता. जर मानसला समजलं तर तो माझ्याबद्दल काय विचार करेल? खरंच मी खूप मूर्ख आहे. सगळ्यांना समजलं तर सगळेजण माझ्याबद्दल काय विचार करतील? आणि माधुरीला कसं समजावं? तिला कसा विश्वास देऊ की मी खरंच तिला पसंत करतो आणि तिच्यावर प्रेम करतो? त्यानंतर तो स्वतःलाच म्हणाला, का नाही? तू नक्कीच तिला विश्वास देऊ शकशील आणि आता तिच्यात आणि माझ्यात नातंसुद्धा आहे. त्या नात्याने ती माझी आहे, फक्त माझी. आय लव्ह यू माधुरी, लव्ह यू व्हेरी मच. उमेश एकीकडे त्याचा गैरसमज झाल्यामुळे वाईटही वाटत होतं आणि दुसरीकडे चांगलंही वाटत होतं की आता माधुरी त्याची आहे आणि तिच्यावर त्याचा पूर्ण अधिकार आहे, तिच्यावर प्रेम करण्याचा आणि तिला बघण्याचा पण माधुरी तर खूपच रागात होती. आता उमेश विचार करून परेशान होता की तिला कसं समजावं. मानसच आता सांगू शकतो की तिचा राग शांत कसा करावा. तो पण माझ्यावर रागावलेलाच असेल हे सगळं माहीत झाल्यावर. पण काही हरकत नाही, त्याला तर मी चुटकी वाजवून त्याचा राग घालवेल. पण अगोदर त्याच्यासमोर सगळं काही क्लिअर करायला पाहिजे, तरच मानस माझ्याशी बोलेल. तेवढ्यात मानस तिथे आला. त्याने बघितलं की माधुरी तिथे नाही. तेव्हा त्याने उमेशला विचारलं, भाई माधुरी कुठे गेली आहे? तुम्ही खूप वेळपासून बोलत होतात. मी आईला सांगू का की तुमच्या दोघांमध्ये सगळं काही ठीक झालं आहे? तो मजाक करत म्हणाला. उमेश डोकं खाजवत म्हणाला, ती निघून तर गेली, परंतु खूप रागात निघून गेली आहे. काय?
रागात गेली आहे पण का? मानस म्हणाला. सगळी माझी चूक होती. उमेश म्हणाला. मानसला काहीच समजलं नाही. काय माहीत आता तर तुमच्या दोघांमध्ये बोलणं सुरू झालं होतं आणि तुमच्या दोघांचं भांडण पण सुरू झालं. तुला माहीत नाही बाई, तिला तर तुझ्यापेक्षा जास्त राग येतो आणि लवकर जातही नाही. अरे आता उगाच घाबरू नकोस. पहिले हे सांग तिला कसं समजावं? उमेश म्हणाला. हो हो सांगतो, पण मला आधी हे सांग की ती कोणत्या गोष्टीमुळे रागवली आहे, म्हणजे काहीतरी आयडिया सुचेल. मानस भाव खात म्हणाला. त्यानंतर उमेशने मानसला त्याला जे काही गैरसमज झाले होते त्याबद्दल सांगून दिलं, पण तो माधुरीला पसंत करतो ही गोष्ट लपवून ठेवली. हे ऐकून मानसचे डोळे मोठे झाले आणि तो म्हणाला. काय भाई, तू पण ना याबद्दल तू एकदा तरी माझ्याशी बोलायला किंवा आईशी बोलायला पाहिजे होतं. इनफॅक्ट मी आणि आई कधीपासून तुझ्या आणि माधुरीच्या लग्नाबद्दल प्लॅन करत होतो. तर मग मी कसं काय माधुरीला पसंत करू शकतो? तिला तर मी माझी बहीण मानतो अगोदरपासूनच, आणि तसंही माधुरीला कोण प्रपोज करू शकतं? मला माझी जिंदगी प्यारी आहे, मानस म्हणाला आणि हसू लागला. सॉरी मानस, पण हे प्रपोज न करण्याची गोष्ट मी समजू शकलो नाही. उमेश म्हणाला. अरे भावा, जर एखादा मुलगा तिच्याकडे बघून जर नुसता हसला तरी ती घायल शिलनीसारखी त्याच्यावर तुटून पडते. गेल्या वेळेस कॉलेजमध्ये फर्स्ट डे तिने कॉलेजमधल्या सगळ्यात मोठ्या गुंडाला तोडून फोडून टाकलं. बिचारा 15 दिवस कॉलेजला सुद्धा येऊ शकला नाही. हे ऐकून उमेश हसत म्हणाला. हो, तिला राग तर खूप आहे, अगदी वाघिणीसारखा, आणि याचा छोटा नमुना मी आताच बघितला आहे. अच्छा, प्लीज मानस, आता तिला समजावण्यात आणि तिचा राग दूर करण्यात माझी हेल्प कर. नाही बाबा, मला या सगळ्यांपासून दूरच ठेव. तिला समजलं तर माझी तर बँडच वाजेल. त्यानंतर तो थोडा उदास होत उमेशच्या गळे पडत म्हणाला. सॉरी भाई, माझ्यामुळे तुझ्या लाईफमध्ये एक मोठा प्रॉब्लेम झाला. उमेश मानसच्या डोक्यावर हात फिरवत म्हणाला. नाही, मुळीच नाही, यात तुझी काही चूक नाही. सगळी चूक तर माझी आहे. मला लग्नासाठी हो बोलण्या अगोदर तुझ्यासोबत बोलायला पाहिजे होतं, नाहीतर ही गोष्ट इथपर्यंत पोहोचलीच नसती आणि कदाचित सगळं काही खूप छान झालं असतं. त्यानंतर उमेश सुद्धा उदास झाला. मानसने उमेशला उदास होताना बघितलं तेव्हा तो म्हणाला. भाई प्लीज उदास होऊ नकोस. जे व्हायचं होतं ते होऊन गेलं. आता मी बघून येतो की मॅडमचा मूड कसा आहे. त्यानंतर मी प्रियासोबत बोलून काहीतरी आयडिया काढतो. मानस म्हणाला. प्रियाला का विचारणार आहेस? तिला पण माहीत आहे का? उमेशने विचारले. मानस मान खाली घालत म्हणाला. हो भाई, मी प्रियापासून काहीच लपवत नाही. ती तर माझ्यापेक्षा जास्त पागल आहे तुला आणि माधुरीला सोबत बघण्यासाठी. थँक्यू मानस, थँक्यू व्हेरी मच. मला माफ करण्यासाठी. उमेश म्हणाला. तू पण ना भाई, तू तर फक्त तुझं क्रेडिट कार्ड या बदल्यात मला देण्यासाठी तयार ठेव. मानस म्हणाला आणि हसू लागला. उमेश पण त्याच्यासोबत हसू लागला आणि दोघे भाऊ घरात आले. इकडे माधुरी रागात तिच्या रूममध्ये बेडवर बसून रडत होती. असं पण कोणी करतं का? जे मनात आलं तोच विचार करून तेच खरं आहे हे गृहीत धरलं. कमीत कमी एकदा तरी बोलायला पाहिजे होतं, त्यामुळे सगळ्या गोष्टी तेव्हाच क्लिअर झाल्या असत्या. पण नाही, दिसायला हँडसम आणि डोक्याने बिलकुल पागल. मी पण ना कसल्या मूर्ख माणसावर प्रेम करून बसले आहे. मी तर हाच विचार करून करून पागल होत होते की ते दुसऱ्या एखाद्या मुलीला पसंत करतात की काय. पण नाही, इथे तर साहेबांच्या डोक्यामध्ये गैरसमज भरला आहे. मानस तर त्याच्या भावासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करतो, तर माझ्याबद्दल आणि त्याच्याबद्दल सांगायला विसरून गेला. पण चला, या सगळ्यांमध्ये एक गोष्ट तर चांगली आहे की मुलीचं काही मॅटर नाही लग्न एक्सेप्ट करण्यामागे. माधुरी हा विचार करत असते. त्यानंतर ती स्वतःलाच म्हणाली. आता साहेबांना मी सांगते की एवढा चुकीचा विचार करण्याचा काय परिणाम होतो. नानी याद नहीं दिला दी तो मेरा नाम भी माधुरी नाही. आता ते कितीही मला सॉरी म्हणाले तरी मी त्यांना भाव देणार नाही. पण जर मानसने त्यांना सांगितलं की मी पण त्यांच्यावर प्रेम करते, तर मग मला समजवणं त्यांच्यासाठी सोपं होऊन जाईल. नाही, मी त्यांना माझा ॲटिट्यूड कसा दाखवू शकते, ते पण अमेरिकेला जाऊन ॲटिट्यूडचे दुकान खरेदी करून आले तर. मग मी पण सोलापूरची आहे, स्वतःच्या इगोची काळजी तर मला पण घेता येते. हा विचार करत ती मानसला शोधत त्याच्या रूमपर्यंत गेली, पण मानस तिथे नव्हता. त्यानंतर ती खाली आली तेव्हा तिने बघितलं की मानस उमेश आणि आईबाबांसोबत बसून गप्पा मारत होता. सीमाताईंची नजर जेव्हा माधुरीवर पडली तेव्हा त्यांनी तिला बोलवलं आणि स्वतःजवळ बसायला सांगितलं. जेव्हा त्यांची नजर माधुरीच्या चेहऱ्यावर पडली तेव्हा त्या लगेच चिंतित होत म्हणाल्या. माधुरी, तू ठीक तर आहेस ना? आणि तुझे डोळे एवढे लाल का झाले आहेत? त्यानंतर त्या उमेशकडे बघत म्हणाल्या.
कुणी तुला काही म्हटलं आहे का? सगळ्यांचे लक्ष माधुरीच्या चेहऱ्याकडे गेले. खरंच तिचे डोळे लाल झाले होते. उमेशला आता खूप वाईट वाटत होतं. मानसला पण सगळं काही समजत होतं, पण तो गप्प बसला होता. माधुरीने उमेशकडे एकदा रागात बघितलं. त्यानंतर सीमाताईंना म्हणाली, "नाही आई, मला कुणीच काही म्हटलं नाही. मला माझ्या बाबांची आठवण येत होती, बाकी काही नाही." त्यानंतर उमेशकडे बघत म्हणाली, "मला काही बोलण्याची कुणाची हिंमत आहे का? जेव्हा बोलायचं होतं तेव्हा बोलणं गरजेचं वाटलं नाही, तर मग आता काहीही बोललं तर काय फरक पडणार आहे?" सीमाताईंना समजलं की काहीतरी झालं आहे. सीमाताई काही बोलणार तेवढ्यात मानसने इशारा करून त्यांना गप्प बसायला सांगितलं. त्यांनी पण काहीतरी विचार करून गप्प बसच योग्य समजलं. त्यांना तर फक्त एवढंच पाहिजे होतं की उमेश आणि माधुरीमध्ये सगळं काही ठीक व्हावं. "बाळा, तू काय बोलत आहेस हे तर मला काही समजत नाही, पण एवढे लक्षात ठेव की आम्हाला फक्त तुझा आनंद पाहिजे. जर कुणी तुला रडवण्याचा प्रयत्न जरी केला तर माझ्या इतकं वाईट कुणीच नाही." आणि रागात उमेशकडे बघत दामोदरराव तिथून उठले आणि रूममध्ये निघून गेले. माधुरीने पण मानसला काहीतरी काम आहे म्हणून साईडला बोलून घेतलं आणि म्हणाली, "हे बघ मानस, हे बरोबर आहे की तो तुझा भाऊ आहे, पण मी पण तुझी बहीण आहे. त्यामुळे तू उमेशजींना कधीच सांगणार नाहीस की मी त्यांच्यावर प्रेम करते, नाहीतर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही." माधुरीने मानसला धमकी दिली आणि ती रागाने उमेशकडे बघत तिथून निघून गेली. मानसला सगळं काही माहीत होतं, तरीसुद्धा काहीच माहीत नसल्यासारखं तो म्हणाला, "काय झालं? इतके रागात का आहेस? काही झालं आहे का तुझ्यामध्ये आणि भाईमध्ये? मला मूर्ख समजतोस काय? मला माहीत आहे की तुझ्या भावाने तुला सगळं काही सांगितलं आहे. मी जे काही सांगत आहे ते फक्त ध्यानात ठेव." नाहीतर धमकीच्या स्वरात म्हणाली आणि रागाने त्याच्याकडे बघत किचनमध्ये जात म्हणाली, "आई, मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करत आहे. तुम्ही रूममध्ये जाऊन आराम करा." हे ऐकून मानस जोरात म्हणाल्या, "माधुरी, तुझ्या रागाने जेवण करपू नकोस." आणि उमेश जवळ जाऊन बसला. सीमाताई आराम करायला त्यांच्या रूममध्ये निघून गेल्या. "भाई, वो तो गुस्से से पूरी की पूरी आयटम बम बनी हुई है. पटने को एकदम तैयार बेटी है. तिला समजावणं अशक्य आहे." मानस म्हणाला. उमेश म्हणाला, "भाई, आता मध्येच माझी साथ सोडून जाऊ नकोस. काहीही करून तिला समजावं तर लागेलच. तू घाबरला तर नाहीस ना?" तसंही तिचा राग बघून भीती वाटत आहे आणि घरातले सगळेच माझ्याकडे रागाने बघत होते. "हो भावा, मी पण बघितलं आहे. चल, प्रयत्न करूया." मानस म्हणाला आणि रूममध्ये निघून गेला. उमेश थोडा वेळ तिथेच बसला. बोलावं तर लागेलच, असं घाबरून थोडी ना काम होणार आहे, हा विचार करून तो किचनकडे निघून गेला आणि किचनच्या दरवाजामध्ये उभा राहून तिला बघू लागला. माधुरीला वाटलं कदाचित मानस असेल. "मानस, तू आताच्या आता इथून निघून जा. मला उगाच परेशान करू नकोस. मला गपचूप स्वयंपाक बनवू दे." त्यानंतर तिने मागे वळून बघितलं तर तिथे मानस नसून उमेश होता. तिने रागात तोंड फिरवलं आणि म्हणाली, "काही पाहिजे होतं का?" "हो, ते पाणी पाहिजे होतं." उमेश म्हणाला. "तर मग फ्रीजमध्ये पाणी आहे तिकडे. साईडला ग्लास ठेवला आहे. फ्रीज उघडा आणि पाणी प्या." माधुरी रागात म्हणाली, "आता तूच दे ना मला पाणी." उमेश हिंमत करून म्हणाला, "मला खूप काम आहे, तुम्ही स्वतः घ्या." माधुरी म्हणाली. उमेशने मन मारून पाणी घेतलं आणि पिऊन रूममध्ये निघून गेला. "अरे बापरे, खरंच बॉम्बसारखी फुटायला तयार आहे. पण काही हरकत नाही, मी पण कमी नाही. मी पण तिला मनवल्याशिवाय गप्प बसणार नाही." उमेश म्हणाला. त्यानंतर तो रूममध्ये सगळीकडे बघत म्हणाला, "एके दिवशी मीच तुला या रूममध्ये यायला मनाई केली होती आणि आता खूप लवकरच तू पूर्ण हक्काने या रूममध्ये येशील." आणि तो बेडच्या साईडच्या भिंतीकडे बघत म्हणाला, "इथे आपल्या दोघांचा मोठा पोर्ट्रेट फोटो असेल, नवरा नवरीच्या रूपामध्ये." तिकडे मानस फोनवर प्रियाला सांगू लागला की भाईला माधुरीबद्दल गैरसमज झाला होता की ती दुसऱ्या कुणाला तरी पसंत करते आणि कदाचित हे लग्न तिच्या मर्जीने होत नाहीये. आज त्या दोघांमध्ये सगळं काही क्लिअर झालं आहे. मानसने जाणून बुजून ही गोष्ट लपवली होती की उमेश माधुरी आणि त्याच्याबद्दल काहीतरी नातं आहे या गैरसमजात होता. प्रिया आनंदाने उड्या मारत म्हणाली, "आता माधुरीच्या आयुष्यात सगळं काही ठीक होऊन जाईल." "अरे, एवढी पण खुश होऊ नकोस. येते माधुरी घायल शेरणी होऊन फिरत आहे पूर्ण घरात आणि वरून मला धमकी सुद्धा दिली आहे की मी भाईला हे सांगायला नाही पाहिजे की ती भाईवर प्रेम करते, नाहीतर ती आमच्यासोबत बोलणार नाही." "वाव, मग तर अजूनच जास्त मजा येईल दोघांच्या भांडणामध्ये." प्रिया हसत म्हणाली, "तुला मजा येत आहे, पण मला भीती वाटत आहे की त्या दोघांमध्ये माझी बँड वाजणार नाही ना?" मानस म्हणाला. माधुरीने पूर्ण स्वयंपाक बनवला आणि टेबलवर आणून ठेवला. सगळेजण जेवणासाठी टेबलवर येऊन बसले तेव्हा उमेश माधुरीला मस्का मारत म्हणाला, "वा आई, स्वयंपाकाचा खूप छान वास येत आहे." "हो, तो तर येणारच, कारण माधुरीने सगळा स्वयंपाक बनवला आहे. आज पोस्ट भरून जेवण करून घे."
कारण उद्यापासून तुला माझ्या हातचं खावं लागेल, सीमाताई म्हणाल्या. उमेश माधुरीला मनवण्यासाठी तिच्याकडे प्रेमाने बघत म्हणाला, माधुरी तू खूप छान जेवण बनवतेस. असं कर, तू उद्यापासून हॉस्टेलला जाऊ नकोस, इथेच राहा. मानस तुझं हॉस्टेलवरचं सगळं सामान घेऊन येईल. मानस तर डोळे मोठे काढून उमेशकडे बघत होता. सीमाताई सुद्धा चकित होत उमेशकडे बघत म्हणाल्या, हो माधुरी, तू आता परत घरी ये. पण माधुरीने या सगळ्यांना नकार दिला आणि म्हणाली, आई, फायनल एक्झामला 2 दिवस राहिले आहेत. त्यानंतर मी विचार केला आहे की एक्झाम झाल्यानंतर काही दिवसासाठी मी सोलापूरला जाणार आहे. हे ऐकून उमेश घाईघाईने म्हणाला, नाही नाही, तू सोलापूरला जाणार नाहीस. आता सगळेजण त्याच्याकडे बघू लागले. सगळ्यांना असं बघून उमेश म्हणाला, मी तर फक्त यासाठी म्हणत होतो की ती तिथे एकटी कशी राहील. माधुरी रागाने त्याच्याकडे बघत म्हणाली, मी तिथे का राहू शकत नाही. माझं घर आहे तिथे, तिथे एकटी राहू शकते. तसंही मी एकटी कुठे जात आहे. मानस पण माझ्यासोबत येईल, बरोबर ना मानस, तू येशील ना. माधुरी म्हणाली आणि ती मानसकडे बघू लागली. बिचारा मानस फसला होता. काय बोलावं त्याला काहीच समजत नव्हतं. उमेश त्याला इशारा करत नाही म्हणून सांगत होता. मानस तू काही बोलत का नाहीस. माधुरी म्हणाली. माधुरी अगोदर जेवण तर करून घे ना. जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच तेव्हा बघूया. मानस म्हणाला, नाही मी तर जाणारच आहे. आता उमेश उदास झाला आणि त्याने कसं तरी जेवण केलं आणि उठून जाऊ लागला. तेव्हा माधुरी पटकन म्हणाली, अरे तुम्ही असं उठतात का. अजून तर खीर खायची बाकी आहे. आणि पटकन किचनमध्ये जाऊन सगळ्यांसाठी खीर घेऊन आली. सगळ्यांना खीर दिल्यानंतर उमेशला खिरीचा बाऊल देत म्हणाली, ही आजची स्पेशल डिश आहे, त्यामुळे तुम्हाला खीर खावीच लागेल. तिच्या डोळ्यांमध्ये खुरापतीची चमक दिसत होती. मानसला समजलं की काहीतरी गडबड आहे. त्याने पटकन खीर टेस्ट केली. खीर तर खूपच टेस्टी होती. उमेशने पण एक चमचा खीर खाल्ली. तेव्हा तो हैराण झाला, कारण खिरीमध्ये साखरेऐवजी मीठ होतं. माधुरी त्याच्याकडे रागाने बघत म्हणाली, काय झालं, खा ना, आवडली नाही का. आई बाबा जरा खीर टेस्ट करून सांगा ना कशी झाली आहे. सगळ्यांनी खीर टेस्ट केल्यानंतर तिचं कौतुक केलं. आता बिचारा उमेश काय करणार होता. त्याने पण गुपचूप मीठ असलेली खीर खाल्ली आणि म्हणाला, खीर खूप छान आहे, अगदी तुझ्यासारखीच. हे ऐकून माधुरी त्याच्याकडे रागाने बघू लागली आणि मनातल्या मनात म्हणाली, आता तर सुरुवात आहे, अजून खूप काही बाकी आहे. मानसने जेव्हा हे बघितलं तेव्हा त्याला समजलं की भाईच्या खिरीमध्ये नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने हळूच उमेशच्या वाटीमधली खीर टेस्ट करून बघितली. तेव्हा त्याला सगळं काही समजलं आणि तो काही बोलणार होता. तेवढ्यात उमेशने त्याला इशारा करून गप्प बसायला सांगितलं. तेव्हा तो हसू लागला.